देशाच्या लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर लागणार आहे आणि यासाठी भाजपाकडनं जय्यताची तयारी करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहणार, काय राहणार याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आपल्यासोबत आहे। सर, जिल्ह्याची कशी परिस्थिती राहणार लोकसभेची काय सांगणार आपण? नंदुरबार लोकसभेमध्ये यावेळेला भाजपाचा उमेदवार 100% निवडून येईल। कारण ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणाने राबवण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर हिनाताई यांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे राज्याच्या योजना पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या रीतीने या जिल्ह्यामध्ये राबवल्या गेल्या आहे। त्यामुळे हिनाताईंच्या बाबतीमध्ये असेल किंवा राज्याच्या योजना आम्ही कार्यकर्त्यांनी राबवल्या त्या बाबतीमध्ये असेल, लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे आणि या जिल्ह्यामध्ये चांगल्या रीतीने केंद्राच्या राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे लोकांचा विश्वास मोदी साहेबांवर निश्चितपणाने या ठिकाणी आहे। त्यामुळे मला वाटतं की मागच्या वेळेपेक्षा या ठिकाणची निवडणूक सोपी जाईल। मागच्या वर्षी जितकी मतं मिळाली त्याच्यापेक्षा दुपटीने मतं मिळतील असे निश्चितपणाने आम्हाला विश्वास आहे। सर, पण काँग्रेस पण उमेदवार असं मजबूत उमेदवार देण्याची तयारी दिसून येते, काय सांगणार आपण त्यावरती? काँग्रेसचा उमेदवार नसल्यासारखी परिस्थिती आहे। कारण जे काही उमेदवार देणार ते कसं असतं, स्वप्न पडल्यावर माणूस कुठेतरी फिरतो तशी अवस्था या ठिकाणी त्यांची आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की काँग्रेस पूर्वीची जी अवस्था काँग्रेसची होती ती या वेळेला राहिलेली नाही आणि लोक या वेळेला म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये इथले आमदार होते, ते मंत्री राहिलेले आहे। त्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने इथले कामं केलेली आहे ते बघितल्यानंतर लोकांचा निश्चितच विश्वास उडालेला आहे आणि या माणसाला इतके वर्ष आपण संधी दिली, पण संधी दिल्यानंतरही त्याने विकास करायला पाहिजे तो केला नाही आणि आपली जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही वाया घालवली असं त्यातील जनतेलाही वाटायला लागलं आहे। त्यामुळे मागच्या एकंदरीत जो मंत्री म्हणून राहिला त्याच्या बाबतीमध्ये लोकांचं मत चांगलं नाही आणि त्याचबरोबर दुसरं एका बाजूला इथले जे दुसरे आमदार आहे ते आमदारांनी ज्या पद्धतीने कामं केलं त्यामुळे लोक निश्चितपणानं त्यांना सुद्धा आता थारा देत नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस या ठिकाणी व्यवस्थित उभं राहू शकेल किंवा व्यवस्थित आमच्या उमेदवाराला ते फाईट देऊ शकतील अशी परिस्थिती राहिलेली नाही। सर, पण काँग्रेस जरी फाईट देऊ शकलेली मात्र महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड दिसून येत आहे। राष्ट्रवादीकडनं आपल्याला समर्थन देण्यात आले मात्र शिंदे गटाकडनं कुठेतरी हिनाताईंच्या उमेदवारीला नकार देत आहेत, काय सांगणार आपण? इथे जे शिंदे गटाचे लोक आहेत त्यांचे विषय संपलेले आहेत आणि ते बेरोजगार झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बडबड करतात। हे काही नवीन नाही, ते पूर्वीही आमच्या विरोधात लढलेले आहे आणि तेव्हा तर त्यांच्याकडे सत्ता होती इथे स्थानिकचे, आता तर सत्ताही नाही राहिलेली आणि त्याच्यामुळे परिणाम झाल्यासारखे ते बोलत सुटलेले आहे। तर असे माणसं राहिले आमच्या बरोबर नाही राहिले काही फरक पडत नाही आमच्या पक्षावर आणि हे काय आमचे वर्षानुवर्ष आमचे विरोधक राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आता आम्ही त्यांना जवळजवळ गिनतच नाही अशी परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। सर, हिनाताईंना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा आहे आपल्याला? हे बघा, आमचा पक्ष ठरवतो की आमच्या पक्षाला वाटलं तो चांगलं काम करेल त्याला मतं देतात, त्याला निवड करतात। त्याच्यामुळे आता पक्षश्रेष्ठी ठरवेल कोणाला द्यायचं की नाही, पण निश्चितपणाने हिनाताईंचं काम सर्व स्तरावर देशभरावर पण त्या हिनाताईंची वाहवा होते। त्याच्यामुळे मला वाटतं की पक्ष योग्य तो निर्णय घेईल। निश्चितच पुन्हा एकदा हिना गावित यांना जी उमेदवारी मिळेल असं निर्धार जो आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केला आहे। तर काँग्रेस ही संपुष्टात येण्याच्या मार्गावरती नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे असं वक्तव्य देखील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केला आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।